सर्वांना गुड मॉर्निंग. तर चला, सगळ्यांचा स्वयंपाकी झाला असेल, चहा नाश्ता सकाळच्या पारी झाला असेल, कोणाकोणाचं जेवण पण झालं असेल. तर बघा, माझं पण आत्ता एवढं सगळं काम झालं, स्वयंपाक झाला, धुणं भांडी झालं, फक्त फरशी पुसायची. आणि तर तुमची बघा आवडते दुर्गा माव कशी झोपली आहे आता एवढ्यात, सकाळपासून लय रडली आहे. आता आंघोळीला पाणी तापवलंय मी आणि कुशाला झोपली जेवण करून. तिला म्हणलं आंघोळ कर की बाळा. आधी नाही, आपल्याला आजीकडे जायचंय वरच्या घरी, चल की आंघोळ कराय, नाही म्हणतीय. आणि कसं झोपलंय, ऐकतंय काय बोलणं. झोपीला आली. सकाळपासून तिला काय झालं तर काय माहिती, लय रडत होती बघा. एक तासभर चांगली रडली, दोनदा दोनदा करून बघा. तर आता शांत बसली, मोबाईल बघत होती, लय वेळा झालं. ह्यांनी मोबाईल दिला तर बघा, ह्यांनी तर सकाळच्या पारीच बाहेर गेलं तर, आणि मुलं तर शाळेमध्ये गेलं. तर मी आता आज लय लवकर काम आवरले, तरी 10-10:30लाच माझं काम झालं. आवरत बसली होती आपली. आणि आता 11 वाजल्या. तर आता जायचं आहे मला वरच्या घरी बघा. काल कांदाही चिरलाय, लसूण फोडणं वाळाय टाकला होता, पण लसूण जरा कमीच पडतोय. अजून लसूण फोडायचं आहे आणि तेल लावून उन्हात टाकायचं आहे, कांदा भाजायचा आहे, करायचं आहे, सामान सगळं नीटनाटकं करायचं आहे, खोबरं हळकुंड धणं हे असेल ते. आणि भाऊची पूजा आज पुण्याला जायची होती, 10 वाजताच निघायची होती. अजून काय माहिती नाही निघाल्यात का नाही, आणि फोन पण केला नाही सकाळपासून. असं सगळे आपापल्या नादात उरकायच्या. माझं सगळं आवरून झालंय बघा. तर ह्यांनी मला म्हटलं सामान आणतो, आता आणतात कधी काय माहिती, ह्यांच्या आणण्यावरती. म्हणजे पटकन आणून दिलं म्हणजे पटकन मसाला पण तयार होतो संध्याकाळपर्यंत, आणि पटकन पॅकिंग पण मारता येते त्याची भरून, मसालाही भरून, आणि कुरिअरला पण टाकावं लागतं. तर लवकर केल्यालाच बरा ना. तर इथं मी ह्यांच्या पुरती सुकटाची भाजी केली, थोडीच केली, एकटंच असतात खायला औषध, मुलं तर शाळेत असतात, मुलांना मेथीची भाजी केली. आणि हे तर रात्रीची भाजी पावट्याची, तसला काळा असतं का नाही पावटा, लय छान झालं ते. आधी शिजवून घेतलं होतं मी ते, आणि मग नंतर कांदा लसूण जिरे अद्रक थोडं कोथिंबीर मोहरीची फोडणी कढीपत्ता हे टाकून भाजी केली होती. आणि इथं मेथीची भाजी बघा, सकाळी मुलांच्या डब्याला केली ती. त्यांच्या पुरत्या 2 भाकरी, सकाळची 1 दुपारची 1, आणि मुलांना मला चपाती. तर मी पण कधी कधी खाते बाजारचे भाकर, मला काय जास्त आवडत नाही. भांडी सगळी घासून झाल्यात, बराच वेळ झाला. आणि आत्ता एवढ्यात देवाची वात विजली, तेल संपलं म्हणून टाकावं म्हणलं, तर दुर्गाला बोलायला गेलं तोपर्यंत वात विजली. सकाळी देवपूजा केली ती, आत्ता एवढ्यात वात विजली. आणि दुर्गा माव किती हटकुरापणा करते. पाणी तापलंय, बंद केलंय बटन, नाही तर म्हणतं चालू आहे का. आणि कशाला झोपायचं म्हणते, काढून ठेवायला हिटर आपला, डोक्याला ताप नको, आढे होते काहीतरी. तर तिला आंघोळ घालते नादी लावून. कांद्याचे पात अजून तसेच आहे, रात्री माळवं सगळं नीटनाटकं ठेवलं तिथं. आणि फ्रीजमध्ये पण सगळं ठेवलं, जे फ्रीजमध्ये असतंय ती. आणि शेंगदाण्याचं कूट मी आत्ता एवढा ठेवला, मला भरण्यामध्ये भरायचं आहे. गुलाबाचं फुल राहतो ना, 4-5 दिवस झालं ह्याच्यामध्ये ठेवलं आहे. नडते डोक्याला पण लावा नाही, आणि देवापुढं पण ठेवा नाही. कसलं भरप झाल्यासारखं झालंय हे का, कसलं भारी झालंय. ओले थंड पाणी शपथ, काय खरं नाही बाबा, लय गार पाणी आहे, कसलं थंड झालंय हा का. पाणी पण वेगळं दिसतंय, कलर गुलाबाचं, पाकळ्यांचं पाणी पिवळं पिवळं झालंय, मस्त असं गुलाब राहिलंय. माहिती आहे का कधीच आहे, शेवटचा गुरावर होता का, उद्यापन करत होते सगळ्या बायका, त्या टायमाचं गुलाब आहे, तिने अजून फ्रीजला ठेवलंय. वास पण येते अजून, छान येते. मला मोगराचा गजरा लय आवडतो, गुलाबाचं फुलं आवडतं, पण केसात लावायला नाही आवडत, असं नुसतं हातात घ्यायला आवडतं. ठेवते पाण्यात आणि तिला शाळेतनं आल्यानंतर डोक्याला लावायला देते. तर चला, आता तर घरी कोणीच नाही आहे, बराच वेळ झाला, दोरगान मीच आहे. आपली धुणं भांडी करत बसली होती, कपडे पण धुतली. तरी अजून ह्यांचं 2 ड्रेस धुवायला निघालं. सारखेच कपडे बदलतात दिवसभर, इकडं चाललं बदल कपडे, तिकडं चाललं बदल कपडे. बायको हायच रिकामी धुवायला, 3-4 बदला, नाही तर 5-6 बदला. नाही धुतलं की हे नाही धुतलं शर्ट, ही नाही धुतली पॅन्ट, झालं. काय म्हणत नाही तर घालतात जे असं तर तीच, पण रोज तेवढे धुवा लागतात. आता मग अशी शर्ट धुतलाय, पॅन्ट निरम्यात टाकली भिजाय, पांढरी आहे म्हणून. आणि अजून 2 शर्ट मी बाथरूममध्ये टाकला धुवायला, आंघोळीच्या बाथरूममध्ये. तिथं पांढरा शर्ट धुवून टाकला, म्हणलं कलर लागायचा कशाचा, त्याच्यामुळं वाळायला टाकला. आणि आता बाथरूममध्ये 3 ड्रेस आहेत ह्यांचं धुवायला अजून. सकाळी झाडून घेतलं होतं इकडलं,
तिचं पारूचं पण ठेवू वाटत नाही दारात, किती कंटाळा आला तरी. ए दुर्गा उठ की, झोपायची नाटकं करते, उठ. एवढे थंडी वाजते काय तुला? उठ उठ लवकर, उठ. आंघोळ करायची पारुशे. एकदा सवय लागली की लागते मग पारुसं राहायची कवरच्या कवर. आणि आता ओमचं कृष्णाच्या शाळेत बघा गॅदरिंग आहे, त्यांचा डान्सचा. कृष्ण आहे डान्समध्ये, ओम पण आहे. आणि ड्रेस आलेला बरेच दिवस झालं, 4-5 दिवस झालं. सरांनी नावं टाकून दिलते बघा. आणि ओम शाळेमध्ये नव्हता त्या दिवशी, ताप आला होता. कृष्णाजवळ त्याचा ड्रेस दिला. असा कलर आहे गुलाबी, लाल लाल आहे, लाल. हां, लाल शर्ट आहे आणि काळी पॅन्ट आहे बघा. तर 2 तारखेला मुलांचा डान्स पण आहे. डोकं का खजवायला लागलं विनाकारण, थोडासा कोंडा झालाय डोक्यात. तर हा ड्रेस सारखा ओम वरती घेतोय काढतोय. काय हां हां. तर चला असू द्या, ड्रेस पण ठेवते. आणि भारी पण करतोय ओम डान्स बघा, छान करतोय. मी तर म्हणलं करतोय का नाही काय माहिती, पण ठेवतोय ते लक्षात. विचित्राने करतोय पण ते येड्याने करतो बघा. घरी असल्यावर का फक्त शाळेत असल्या नाही, शाळेत गप बसतं. तर सकाळच्या पारीत एवढी थंडी वाजते सांगायलाच नको. मी बळच राजूचा डबा करते, इतकी थंडी वाजते ना, ती फरशी किचनमधली बर्फासारखी पडते. राजू तर आंघोळ करायला कंटाळा करते, पण घालावं लागते तिला आंघोळ. म्हणजे ते हातानेच करते, फक्त पाणी हे ओतून द्यायचं, तिचं ती सगळं हाताने आवरते डबा तयार करूच तर बघा. आणि 8 वाजता शाळा ठेवली तरी बस बघा 6:15लाच येते. लय लवकर येते बस, कधी 6:15ला, कधी 7:15च्या आधी. 7:30ला पण येत नाही. आणि ज्या टायमाला 7:15 शाळा भरायची त्या टायमाला बस यायची. कधी कधी 6:45ला यायची, कधी कधी 6:45 वाजून गेले तरी येत नव्हती. ना आता किती लवकर येते, काहीच फायदा नाही शाळा लवकर ठेवून. पण असं उलटच आहे नाही का सगळं. काय झालं. आणि कधी कधी 6:30ला बस यायची, म्हणजे उशिरा यायची, कधी लवकर यायची. ड्रेस घेऊ नको चुरगळण. सरांनी सांगितलंय ड्रेस खराब करायचा नाही, गुढ्या पाडायच्या नाही, डाग पाडायचा नाही, एकदम स्वच्छ ठेवायचा. आजीला दाखवतोय, नाना आला नानाला दाखवतोय, सगळ्यांना दाखवतोय, पप्पाला दाखवतोय. त्याला लय कौतिक वाटतंय. रात्री आत्या पण होतं, बराच वेळ होत्या, पण व्हिडिओ घ्यावा म्हणलं होतं पण नाही घेतला. असतात सारखे असतात पण व्हिडिओच मी घेत नाही, लय कंटाळा येतो. काय घ्यायचं काय बोलायचं नाही का. दुर्गा पिशवी दे, चला आंघोळ करा. हां, आणि सॉक्स पण त्याच कलरचं आहे बघा, रेड कलरचं. ठेवा ह्यात, चला. तिथं मसाला सांडलाय, ते पुसून घ्यायचा राहिलाय माझ्याकडून. कालच्यापासून तसंच पडलाय बघा तो मसाला. आणि हा मसाला महागारा आलाय, किती वेळा महागारा येतोय काय माहिती. आता हा पोस्टाला टाकावा लागत, ह्यांनी म्हणत होतं. हा का दुसरा आहे काय माहिती नाही. असं सारखं मसाला महागारा येत असतात राहून राहून, मग ते डबल टाकावं लागतं. किती टायमिंग झाला बोलत बोलत, भरपूर टायमिंग झाला. चला आता मी जाते वरच्या घरी, ह्यांना एकदा फोन करते, जेवण करते. राधूला यायला टायमिंग आहे. बसल्या काकांना फोन करून सांगायला होते राधूला वरच्या घरी उतर म्हणून. मग ते लेकरू आपलं दारात येऊन बसतं वाट बघत गॅलरीतच, फोन नाही लागत ना काय नाही. तर चला सगळ्यांना बाय.